नमस्कार, मी अक्षय शेळवणे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातलं हे वाला गाव आहे. या गावामध्ये किती भरपूर प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि सकाळ धरून पाऊस चालू आहे. हे आता असते, प्रत्येक वर्षी अशी अतिवृष्टी असते. म्हणून सरकारला माझी एकच, प्रशासनाला माझी एकच विनंती, या गावासाठी काहीतरी निर्णय काढला पाहिजे. आता हे दरवर्षी पावसाळ्याचा दिवस येतो आणि शाळेतल्या पोरींच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि इथं बघू शकताय, आता हे रस्त्याचं पाणी, आता ह्याच्यातून लेकरं कशी यायची शाळेत, कशी जायची, ही दरवर्षी असला राड आहे. पण सरकारने काहीतरी ॲक्शन घेतलं पाहिजे ह्या विषयावरती. आणि आत्ता एक वस्ती पलीकडं आपण, तिथं माझा ओढ आहे, त्या ओढ्यालाच आपण मी लाईव्ह रिपोर्टिंग दाखवणार आहे. नक्की बघा. हे गावाचा प्रश्न आहे, सगळ्या तालुक्याचा प्रश्न आहे. तर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. आणि लय झालं, गुडघी इतकं पाणी रस्त्याला. मग याच्यातून गावातल्या माणसांचा प्रश्न आहे, त्यांनी कसं जायचं बाबा. आता सकाळ डेअरीवरती दूध घालण्यासाठी जायचं असते, कुणाला ऑफिसला जायचं असतं, कुणाला कामाला जायचं असते सकाळ, कुणाची सकाळ अर्जंट कामं असतात. मग त्यांनी कशी जायची. म्हणून ही सगळ्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा प्रश्न आहे. तर तुम्ही याच्यावर काहीतरी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. तर आता ज्या गावात पाणी शिरले त्याच गावचा मी आहे, म्हणून मीच प्रशासन सरकारला विनंती करतो, काहीतरी मदतीचा हात म्हणून आमच्या गावाला या. कारण की एवढं पाणी शिरलं आहे. दरवर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाला की एवढंच पाणी असते. किती तरमळे बघा, येतं आहे का चालायला सुद्धा, किती पाणी. आता इथं बघू शकताय. चला, आता याच्यावर कोण दखल घेणार आहे, सरकार घेणार आहे का कोण. मग सरकारच घ्या पाहिजे ना. चला दाखवतो लाईव्ह बातमी आणि लाईव्ह अपडेट. आता तिकडं दाखवतो रिपोर्टिंग करून. चला, कसं आहे, दरवर्षी पण तीच बोंब असते, प्रत्येक बारकीने तीच बोंब असते. ती पण गावकऱ्यांनी तर तोवर दखल घ्यायची. चला, हे आता किती प्रमाणात पाणी, आता किती प्रमाणात पाणी. आता याच्यात कोण दखल घेणार मला सांगा. एवढं कोण दखल घेणार. आता एवढं पाणी ओढ्याला, आता पलीकडली लोकांनी कसं यायचं मला सांगा. हे गावाचा प्रश्न आहे. किती गावात पाणी, गुडघी इतकं पाणी, आणि कोण दखल घ्यायचं गावात मला सांगा. तिथपर्यंत पाणी, आता गुडघ्यापर्यंत पाणी लागतंय. कोण दखल घ्यायचं. सरकारने काहीतरी एक मदतीचा हात म्हणून घ्या पाहिजे. एवढंच विनंती करतो. कारण की ही प्रत्येक वर्षी अशीच बोंब असते. शाळेतल्या लेकरांचा प्रश्न असतोय. तिथून कुणाला कामाला जायचं अर्जंट, कोण जाणार आहे, कसं जाते. आता तिकून पण फुटलाय सांडवा, इकून पण भरपूर प्रमाणात पाणी दिसतोय का वाडा कुठून तरी. आता इथून कसं आहे, तालुक्याचा जिल्ह्याचा प्रश्न असतोय गावाचा. तुझ्या गावातल्या लोक जनतेने कसं यायचं. आता तिकडं वस्ती, इथून लेकरांनी शाळेत कसं जायचं. म्हणून सरकारने काहीतरी विनंती करायला पाहिजे. तुम्ही तिकडं, आता तुम्ही वांगीला तिकडं कशी पाहणी केली, तशी या गावात पण पाहणी करायला पाहिजे. इथली पण रस्त्याची दुरुस्ती केली पाहिजे. नालं हेच ही एक पलीकडं वस्ती आणि इकडं गाव आहे, मधात हा वाडा आहे. म्हणून या वाड्याची काहीतरी त्यांनी पुलाचं बांधकाम निधी मंजूर करून द्यावी, अशी सरकारला माझी विनंती. तर लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. चला, आता किती प्रमाणात पाणी तुम्ही बघू शकताय. तिकडल्या शाळेतल्या लेकरांनी कसं शिकण्यासाठी यायचं. आता किती भरपूर प्रमाणात पाणी वाहतंय. तालुक्याचा, जिल्ह्याचा प्रश्न, गावातल्या जनतेचा प्रश्न. लवकरात लवकर ही प्रश्नाची मागणी करावी, अशी सरकारला माझी विनंती करतोय मी. काय बघा की तुम्ही, काय असले असते कुठं. दरवर्षी असलीच मुंबई, दरवर्षी असली. कोण लक्ष देत नाही.
म्हणून प्रशासनाला माझी एकच विनंती, इथे येऊन तुम्ही पाहणी करून जावे, काय असे काय निर्णय ताबडतोब घ्यावे, ह्या वाडा नीट करून द्यावे आणि या वाड्याची लवकर निधी मंजूर करून द्यावे अशी सरकारला माझी विनंती आहे. तर येऊन पाहणी करावी लवकर. कसं काय पाणी तुमच्या घरात शिरलंय पाणी? किती शिरलंय? इकडे बघ की किती शिरलंय? थोडंच का? दारा पूर्ण आहे. गावाचा प्रश्न आहे बघा. आणि कसं असतंय आता किती गावाची घाण वाहून चालली. तर कशाला तिकडे जात आहे? नको बाबा. आता माणसुद्धा पाण्यात उतरलेत मित्रांनो बघा. अगा माणसाचा प्रश्न आहे, गावाचा प्रश्न आहे. काय करायचं गावाने तरी? किती सहन करून घ्यायचं? आता त्या तिथे व्यक्ती थांबल्या, त्यांच्या कमरेला पाणी. काय करायचंय? काय हे आहे का नाही काय? म्हणून गावाला माझी सरकारला विनंती, ताबडतोब निर्णय घ्या पाहिजे. आणि खतरनाक म्हणजे जीव धोक्यात घालायचं असं काम आहे. चला आजचा न्यूजला मी तसं पूर्ण विराम देतो. तर सरकारने यावर दखल घेतली पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे लवकरात लवकर. ही माझी सरकारला विनंती. मला एंड करतो. बाय.